पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या होळगावचे मधुकर पिसाळ गेल्या 16 वर्षांपासून पाळेकर तंत्रानं नैसर्गिक शेती करतायत। त्यांच्याकडे स्वतःची 3.5 एकर बागायती शेती आहे। शेतीला लागणाऱ्या रासायनिक निविष्ठांच्या खर्चांचे जवळपास 13 ते 16 लाख रुपये वाचवण्यात आजवर त्यांना यश आलंय। सध्या त्यांच्याकडे 3 एकरांवर ऊसाच्या चौथ्या खोडव्याचं पीक उभं आहे। जेमतेम 2 महिन्यांच्या ऊसानं 2 ते 3 पेरं बांधलीत आणि त्याची उंची 5 ते 5.5 फुटांवर गेली आहे। पिसाळ यांना नैसर्गिक तंत्रामुळे ऊसापासून एकरी लाख रुपयांचा नफा मिळवण्यात यश मिळालंय। आमच्या एक निसर्ग शेतीमध्ये हे अशी एवढी किमया आहे, फक्त बोटाने माती उकरू शकते, रासायनिक शेतीमध्ये उकरूच शकत नाही। अशी रासायनिक शेतीतल्या शेतकऱ्यांनी चॅलेंज आहे आमचं, अशी बोटाने माती उकरून दाखवा खालीपर्यंत किती बी, कारण कुठं पण एका एकरात नाही, कुठं पण बांधातली सुद्धा आपलं चॅलेंज आहे, बांधातली सुद्धा माती अशी उकरून दाखवा, असं खडा करून दाखवा तुम्ही। काय हातात काय आहे माझ्या, काय नाही, बोटाने काढतोय मी माती सगळी। चिखल आहे, खाली वल आहे, वर एकदम क्लिअर कट वाळलंय, एकदम वाळलंय खाली वरती, आणि खाली ओलावा आहे, आणि वर वाळलेलं आहे, खाली ओलावा आहे, आणि आच्छादनामुळे ही सगळी सिस्टीम व्यवस्थित जुळतंय, आणि खाली मुळ्यांना अजिबात पाहिजे नाही, हिरवगार शेत आहे सगळं, हिरवगार आहे, बाकी काय लागत नाही। एक नंबर माती, आणि एकदम माती हवी माती, एकदम माती भुसभुशीत आहे। मधुकर पिसाळांनी 22 जून 2000 रोजी पाळेकर तंत्रानं शेती कसण्यास सुरुवात केली। आज नैसर्गिक शेतीची कास धरून यशस्वी 16 वर्षांचा प्रवास त्यांनी पूर्ण केलाय। प्रवाहाविरोधात शेती करायची होती, त्यामुळं असंख्य अडचणींना त्यांनी तोंड दिलंय, पण त्याची असंख्य चांगली फळं त्यांना चाखायला मिळतायत। सध्या पिसाळ यांच्या शेतात ऊसाचा चौथा खोडवा म्हणजे रडवा ऊस उभा आहे, पण या पिकाकडे पाहिल्यानंतर कुणाचाही विश्वास बसणार नाही की असं पीक शेतात उभं आहे। नैसर्गिक तंत्रामुळे त्यांना ऊसाला जेमतेम 20 ते 25% पाणी लागतं। कसं असते, आता ही झिरो बजेट करायला लागलेला आपण हे जवळजवळ 15-16 वर्ष आपलं चालू आहे, आणि गांडोळाची निर्मिती इतकी भरपूर आहे, त्यामुळे पडलेल्या पावसाचं पाणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये साधारण 7 तारखेपासून 8 तारखेपासून पाऊस चालू झाला, 50-50, 60-60 मिलीमीटर या दिवसाआड पाऊस पडत होता। शेजारी चुलत्याच्या वावरातनं, शेजारच्या वावरातनं पाणी लोट वाहत होतं, पण आपल्यातनं एक थेंब पण बाहेर जात नाही। मुख्य कारण आहे झिरो बजेट देशी गायच्या शेण गोमूत्रापासून गांडोळाची निर्मिती होती जागेवरती, आणि जागेवरती आच्छादन भरपूर आहे। यात सगळं ऊसाचं पाचट पहिल्यापासून आडसाली, खोडवा, नेडवा सगळं जागेवर पडतंय, त्यामुळं गांडोळाची निर्मिती भरपूर होती। जिथं लावल तिथं गांडोळाचं होल आहे, आणि पडणारा पावसाचा 1 मिलीमीटर पाऊस पडला तर 1 एकरात 4000 लिटर पाणी एका वेळेस पडतं। मग एका वेळेस 60-60 मिलीमीटर पाऊस पडलेला त्यावेळेला, म्हणजे 2,40,000 लिटर पाणी म्हणजे 1 एकरात कव्हर केलेलं। आपल्यात एक थेंब नाही। सरकारने ह्याचा विचार करावा, झिरो बजेट नैसर्गिक शेती जर केली तर महापूर येणारच नाहीत। हल्ली जी पूर दिसतात का नाही, त्याचं मुख्य कारण आहे रासायनिक शेती। रासायनिक शेतीमुळे काय होते, रासायनिक शेतीच्यामुळे आता जर साधा सुपर फॉस्फेट घेतलं तर त्यात 16% सांगतात घटक आहेत म्हणून, आणि बाकीचं जवळजवळ 84% त्यात सगळं कॉम्पॅक्ट होते, आणि जमीन कॉम्पॅक्ट झाल्यामुळे पाऊस जर पडला तर लगेच पावसाचं पाणी पदापदा बाहेर लगेच निघून जाते, पावसाचं पाणी जागेवर थांबत नाही, म्हणून त्यामुळे ही वड्या नाल्याला नदीला पूर यायचं कारण खरं तर रासायनिक शेती आहे। आणि आपली झिरो बजेटची जर शेती केली तर पावसाचं पाणी जात नाही। तुम्ही मागे 30-35 वर्षापूर्वी जावा ना, कधी एवढं महापूर येतच नव्हते ना। महापूर असं आलेलं आठवतंय का बघा, 35 वर्षापासून मागे जावा। आता कसं झालं, इथं तुमचे रासायनिक खतं इतकी लोक टाकतात ना, खोडाचोरी टाकतात, आणि रासायनिक खत दरवर्षी वाढतं टाकायला लागतंय, तेव्हा त्याचं आणि त्याचं उत्पादन खर्च त्याचा हिशोब काढला तर शेतकरी आत्महत्याकडे प्रवृत्त होतात, आत्महत्या करतात। पण आपल्या ह्या झिरो बजेटमध्ये माझं चॅलेंज हा फक्त 58 दिवसाचा, आता हे चौथं पीक आहे 58 दिवसाचं। महाराष्ट्रात मला कुठं पण दाखवा, मी इथं माझ्या तालुक्यात गावात म्हणत नाही, फक्त महाराष्ट्रात दाखवा मला 58 दिवसाचं खोडवा आहे। हा चौथं पीक आहे, 58 दिवसाचं आहे, मी बोलतोय ते फक्त 58 दिवसाचं आहे, आणि ह्याचं सगळं आंतरपीक आहे चवळी। डोक्याला आले, हा माझ्या डोक्याला जवळजवळ आता हे बघा ना, हे जवळजवळ असं आलंय, आणि 3-4 कांड्या जवळजवळ पकडलेत त्यानं, खाली 3 कांड्या तर कम्प्लीट पकडल्यात, असं या कांड्या पकडल्यात, अशा कांड्या पकडल्या त्या 4 कांड्या पकडल्या त्यानं, आणि विद्यापीठ 2.5 ते 3 कांड्या सांगते महिन्याला। आम्ही चॅलेंज देतो 4 ते 4.5-5 कांड्यापर्यंत आपला ऊस महिन्याला वाढतो, फक्त पावसाचं नियोजन पाहिजे। पाऊस महिन्याला कमीत कमी ज्या सरासरी आहेत 50, 60, 70 मिलीमीटरचे, तेवढा पाऊस महिन्यातनं झाला 2 वेळा 3 वेळा तर इतकं स्पीडने वाढ
वाढतं की रासायनिक शेतीच्या दुप्पट वाढतं. मधुकर पिसाळ यांच्या शेतात 265 वाणाचा ऊस उभा आहे. 2012-13 साली त्यांनी 7 फूट बाय 2 फुटांवर एक डोळा पद्धतीनं ऊसाची लागवड केली होती. आजवर त्यांनी ऊसाचं 3 वेळा उत्पादन घेतलंय. खोडव्यामध्ये ते फक्त चवळीचं आंतरपीक घेतात, तर जागोजागी मका आणि ज्वारीची टोकण करतात. पक्षी थांबे म्हणून याचा वापर होतो. ऊसामध्ये एकदल द्विदल जर असेल तर त्याच्यामुळे ते खाली सहजीव आणि असहजीव असे जीवाणू आहेत. तर दोघांचं कॉम्बिनेशन करायसाठी एकदल आणि द्विदल जर जवळ असेल तर ऊसाला ही आणि पक्ष्यांसाठी थांबा. पक्ष्यांसाठी जर असेल तर पक्ष्यांना मधनातनं वेगळं असं आणि ऊसापेक्षा उंच ही तर पक्षी येऊन ह्याच्यावर पण थांबतात. आणि एक सिच्युएशन असे की जर असं वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आणि असं एकदलमध्ये ज्वारी बाजरी थोडीफार केली तर पक्ष्यांना यायला वातावरण चांगलं राहते. आणि पक्षी इतकं येतात की थवच्या थवं तुम्ही आता बघितलेलं, तुम्ही आला तर थवा उडलेला तर ते 100-100, 50-50, 100-100 पक्ष्यांचं बारक्या थवं येतात आणि ते बरोबर कीटक खात्यात. ते बाकी दुसरं काय आपल्याला त्रास देत नाही, आपल्या पिकाला काही नुकसान करत नाहीत, काही नाही. पाळेकरांच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये जीवामृत, आंतरपीक, आच्छादन आणि वापसा या तंत्रानं ऊसाची शेती अतिशय उत्तमरित्या करता येते, हे पिसाळ यांनी दाखवून दिलंय. नैसर्गिक शेतीमध्ये दिवसाची जमीन तापत नाही. रासायनिक शेतीमध्ये दिवसाची जमीन तापते, त्याच्यामुळं ती पाण्याला गायला येते, लगेच पाणी मागते. आणि आपण 8 दिवसातनं साधारण 7 ते 8 तास पाणी भेटतं. एखादा आठवडा गेला तरी आपल्याला अडचण येत नाही. आपलं इतकं पाणी म्हणजे 10% सरांच्या हिशोबाने बघितलं तर फक्त 10% पाणी लागते आपल्या नैसर्गिक पद्धतीच्या ऊसाला. आणि सगळा खेळ हा निसर्गावर आहे. आपण हवेतलं पाणी, रासायनिकचं ठिबक आणि नैसर्गिक मधलं ठिबकचं पाण्याचा तुमचा काय अनुभव आहे? रासायनिक मधलं ठिबक आहे ती लोक दिवसाड पाणी देतात, 7-7, 8-8 तास सगळं ओलावा तयार करतात, तरी त्याची ऊस दुपारची कुचामतात. आपण 8 दिवसातून एकदा देतोय तरी आपलं ऊस कुचमत नाही. त्याला महत्वाचं कारण म्हणजे नैसर्गिक शेतीमध्ये दिवसाची जमीन तापत नसल्यामुळं ऊसाचा कुचमत होत नाही अजिबात. ऊस अजिबात असा चेहरा टाकत नाही. आणि आपलं चॅलेंज आहे, मला फक्त जे संशोधक आहेत ऊसातले, पाडेगाव म्हणा, VSI, आपलं चॅलेंज आहे त्यांना की तुम्ही फक्त ऊस दाखवा आम्हाला, 2 महिन्याचा ऊस. 2 महिन्याचा एवढा ऊस दाखवा. मधुकर पिसाळांच्या ऊसाला दशी पडत नाही. ऊसाची शेवटच्या दिवसापर्यंत वाढ होते, तर रिकव्हरी देखील 13 ते 14 पर्यंत लागते. अडसरी लागत होती त्यावेळेला 4.5 ते 5 किलो, 5.5 किलो पर्यंत काय ऊस भरले होते आपल्याला अडसरी लागणीला. आणि खोडव्याचे ऊस 3-3.5 किलो पर्यंत, क्वचित एखाद्या जागेवर 4 किलो पण ऊस निघत होता खोडव्याचा. आणि निडव्याचा साधारण 2.5-3 किलोचे ऊस भरले. कारण आपल्याला निडव्यामध्ये आपल्याला पाळेकर सरांनी असं सांगितलं होतं की बिगर पाणी नुसतं फक्त पावसाच्या जेव्हा ऊस आणून दाखवायचा तुम्ही. मग आता आम्ही ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणीच दिलं नव्हतं, कसलंच पाणी दिलं नव्हतं. पण गेल्या वर्षी जुलैपासून पाऊसच नव्हता. ऑगस्ट महिन्याचा उजाडला, 15 ऑगस्ट तरी पाऊस नव्हता. मग लयच नुकसान होऊ नये म्हणून आम्ही 14 फुटा एक लॅटर टाकली. 14 फुटाची लॅटर, ती पण आठवड्यातनं एकच दिवस पाणी त्याला दिलं. आणि त्याच्या असं करत असताना त्यामुळं पाऊस जर असता तर मग खोडव्याबरोबरच निडव्याचं पण उत्पादन आलं असतं, पाऊस असता तर. आणि पाऊस नसल्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम झाला. आणि शेवटी ऊसाची सगळी नैसर्गिक वाढ आहे ती सगळी पाऊस हवामानावर आहे सगळं. ऊसाचं उत्पादन तुमच्या मी आणला 100 टन, मी 200 टन असं स्वतःचं शेती मिळवायचं काहीच कारण नाही. सगळं हा करतोय ते निसर्ग करतोय, सगळं आहे ते निसर्गाच्या सान्निध्यात. सूर्यप्रकाश जेवढा त्याला मिळेल तेवढं त्याचं फोटोसिंथेसिसचं काम होते आणि त्याची तेवढी कांडीची जाडी वाढते. जितक्या मुळ्या लांब, पाण्यापासून मुळ्या लांब, तेवढी मुळीची जाडी वाढेल तेवढी खोडाची जाडी वाढते. खोडाची जाडी वाढली की कांड्या वाढतात, कांड्या वाढल्या की वजन वाढतंय. आणि त्यात साखर एकदम ठसून भरल्यासारखी दशी अजिबातच पडत नाही. कधी अजून तुम्ही 4 महिन्यांनी येऊन ऊस बघा, कुठला पण ऊस मोडा, कुठला पण 3 एकरातला कुठला पण, त्याला दशीच नसते अजिबात. आणि तुम्ही शेजारी रासायनिकचा मोडा, त्याला दशी आहे. मधुकर पिसाळ आपल्या शेतातली पाचट जाळत नाहीत, तर ऊस तुटल्यानंतर कडधान्यांची, विशेषतः चवळीची टोकण करतात. त्यामुळे नत्राची कमतरता भासत नाही. आच्छादनांमुळे ह्युमस तयार होतो. 1 इंचभर सुद्धा शेतजमीन उघडी ठेवली जात नाही. त्यामुळे जेमतेम 20 ते 25% पाण्यात त्यांचा ऊस आज दुष्काळानंतरही हिरवागार आहे. ते ऊस तुटल्यानंतर काही दिवस मेंढ्यांचा तळ देतात. या मेंढपाळांचा नैसर्गिक शेतीबाबतचा अनुभव देखील अभ्यासण्यासारखा आहे. 6 वर्षे झाले बसावतो आणि मऊ रान बसायला चांगलं वाटतं बाकीच्यांना दुसऱ्या रानापेक्षा. दुसऱ्या शेत्या बिघडच आहे. आता पाऊस नाही, सगळ्यालाच नाही. काही ह्यांना पडलाय का? नाही. पण फरक आहे.
पिकात ह्या गायच्या आणि युरिया मिक्सचर नाही, त्यामुळे ह्यात फरक आहे. युरिया मिक्सचर वढून घेतोय कुठलं झालं तरी, पाणीच मागतोय ना, पाणी नसलं की मग ती वाळत चालते, म्हणजे असा दोष आहे. औषध नाहीच ह्याला, नाही फक्त देशी गाईचं गोमतर त्याच्यामुळे शेण ह्याच्यावर होईल. पिसाळ यांना 4 वर्षात ऊसाचं एकरी 200 ते 210 टन उत्पादन हाती येणार आहे. यापासून जवळपास 4 ते 4.5 लाखांचं उत्पन्न पर्यायानं नफा हाती येणार आहे, कारण आंतर पिकांमधून त्यांचा नियमित खर्च वसूल होतोय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, जल आणि कृषी तज्ज्ञांनी तसंच साखर कारखान्यांनी पाळेकरांच्या नैसर्गिक तंत्राचं महत्त्व समजून घ्यावं, यासाठीच आपण नैसर्गिक ऊस शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी एवढी धडपड करत असल्याचं ते सांगतात. मधुकर पिसाळांनी सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनाखाली शेती सुरू करून आज 16 वर्ष उलटली आहेत. आज ते शेतीतल्या निविष्ठांबाबत पूर्णपणे स्वावलंबी झालेत. शिवाय निसर्गाच्या संकटाला न घाबरता मोठ्या आत्मविश्वासानं नफ्याची शेती कसतायत. हेच पाळेकरांच्या तंत्राचं मोठं यश आहे. मधुकर पिसाळांना नैसर्गिक शेती सुरू करताना पत्नीचा मोठा विरोध होता, पण आज नैसर्गिक शेती तंत्रामुळेच शेतीत आणि जीवनातही मोठा बदल झाल्याचं निर्मला पिसाळ सांगतात. भरपूर वाचते, मशागत पण अजिबात नाही, मशागतीचं खूप खर्च कमी आणि मजूर पण नाही, मजूर पण अगदी कमी चालला. आणि जमिनीच्या आरोग्यात किती फरक पडला? जमीन एकदम सुधारली, आम्हाला तर सुधारली अशी वाटते. काय सुधारणा वाटते तुमच्या? पहिली जमीन एकदम चिवट होती, असे खडे बनत होते, मऊ नव्हती. आता चांगली मऊ भुसभुशीत झाली. पावसाचं पाणी जिरत नव्हतं, पावसाचं पाणी जात होतं. आता पावसाचं पाणी जेवढं पडेल तेवढं आमच्या वावरातच राहतं. किती तास पाऊस सलग पडला तर जिरतं पाणी? 4-5 तास, 7 तास पडलं तरी, 8 तास पडला तरी जाते, जिरतं सगळं. हो जिरतं, अजिबात वाहत नाही पाणी. आजूबाजूच्या रानात 100 मिलीमीटर एका वेळेला रोजगार पाऊस झाला तरी रानात पाणी जात नाही. आज महाराष्ट्रात ऊसाच्या पिकाला दुष्काळासाठी जबाबदार धरण्याची तज्ज्ञांमध्ये लागलेली चढाओढ शेतीच्या अधोगतीला देखील कारणीभूत ठरणारी आहे. यंदा दुष्काळामुळे राज्यातलं ऊसाचं क्षेत्र 50% जादा घटल्याचं वास्तव आहे. अशावेळी मधुकर पिसाळांनी मात्र नैसर्गिक तंत्रानं आपला ऊस टिकवण्यात मोठं यश मिळवलंय. पिसाळांनी जेमतेम पाण्यात, जेमतेम खर्चात, देशी गाईच्या मदतीनं आणि निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेती करण्यात मिळवलेलं भरघोस यश नव्या दमाच्या अभ्यासू शेती करणाऱ्या पिढीसाठी मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही. संदीप भुजबळ, साम टीव्ही, होळ, बारामती.